शेतकरी कर्जमाफी 2026 अंतिम टप्प्यामध्ये आलेली प्रक्रिया आपण पाहतोय की मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीबाबत विविध प्रकारच्या अपडेट समोर येत आहेत आणि यासाठीच दिनांक 18 जून रोजी शेतकरी कर्जमाफीबाबतचा एक नवीन जी.आर. आला आहे आणि या जी.आर. नुसार नक्की काय सांगितलं आहे, आता या कर्जमाफीची प्रक्रिया नक्की कोणत्या टप्प्यात आहे, याची अंमलबजावणीची प्रक्रिया होऊन शेतकऱ्यांच्या याद्या आल्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे आणि आधार प्रमाणीकरण केल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना काही दिवस थांबावे लागू शकते. त्यासोबतच आपण पाहिलं होतं की मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत आंदोलन झालं होतं. रोहित पवार आमदारांनी केलेल्या आंदोलनावेळी त्या ठिकाणी गिरीश महाजन जे मंत्री आहेत ते मंत्री आले होते आणि तेव्हा एक शब्द दिला गेला होता की मुख्यमंत्र्यांसोबत पावसाळी अधिवेशनाच्या आधी एक मीटिंग होईल आणि त्या मीटिंग नंतरच कर्जमाफीची रूपरेषा जाहीर होईल. म्हणजेच की लक्षात घ्या, ही मीटिंग काय होणार होती, तर या मीटिंगमध्ये 2019चा एक विषय असेल आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय, या दोन विषयांबद्दल बोलले जाणार होते. परंतु सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने जी.आर. येत आहेत त्यानुसार या मीटिंगवर कोणत्याही प्रकारे अर्थ राहील किंवा या निकषांमध्ये कोणतेही बदल होतील असे सध्या तरी वाटत नाही. कारण आता सरकारच्या वतीने अंमलबजावणी करण्यासाठी अतिशय तीव्र पद्धतीने किंवा अतिशय वेगाने सर्व कामे चालू आहेत. आपल्याला माहिती आहे की आपले कृषी मंत्री असतील, आपले मुख्यमंत्री असतील किंवा आपल्या मंत्रिमंडळातील विविध मंत्री असतील, यांच्या वतीने एक बाब स्पष्टपणे सांगण्यात आली होती की कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती 30 जूनच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणारच आहोत. आणि 30 जून म्हणायला आता फक्त 10 ते 15 दिवस उरले आहेत, ज्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल का हे पाहणे आवश्यक ठरणार आहे. आता हा नवीन जी.आर. नक्की काय सांगतोय आणि या नवीन जी.आर. नुसार शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल किंवा कशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू आहे, सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची अंमलबजावणीची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, लक्षात घ्या. सध्या विधान परिषदेची आचारसंहिता सुरू होती. आता विधान परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता शेतकऱ्यांना 30 जूनच्या आधी जर कर्जमाफी द्यायची म्हटली तर याची यादी येत्या 2 ते 3 दिवसांत येणं आवश्यक असणार आहे. कारण 2-3 दिवसात यादी आल्यानंतर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी देखील काही दिवस लागणार आहेत आणि आधार प्रमाणीकरण केल्यानंतर मगच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता जो जी.आर. आला होता तो जी.आर. आपण तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. दिनांक 18/6/2026 हा एक महत्त्वाचा जी.आर. असणार आहे. आता हा जी.आर. नक्की काय सांगतोय तर बघा, यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीला नेमून दिलेल्या कामकाजासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना प्रत्येकी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्याबाबत, म्हणजेच की कर्जमाफीसाठी आपण पाहिलं होतं की जिल्हास्तरीयावर प्रत्येक जिल्ह्यावर एक समिती नेमली होती. जी समिती अभ्यास करत होती की शेतकरी कोणते पात्र आहेत, कोणते अपात्र आहेत, कोणाचे नाव चुकून राहिल्यास त्याने कशा पद्धतीने नाव त्यामध्ये घ्यायचे किंवा फार्मर आयडी नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्यांचा फार्मर आयडी कशा पद्धतीने काढून घेण्यात यावा, ॲग्रीस्टॅकवर कशा पद्धतीने नोंदणी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना या जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ कशा पद्धतीने देण्यात यावा अशासाठी एक समिती स्थापन केली होती. आणि या समितीला आता 5 लाख रुपये इतकी त्या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला आहे. दिनांक 18/6 म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की बघा या ठिकाणी कालचा हा जी.आर. असणार आहे आणि या जी.आर. नुसार मंत्रिमंडळाच्या बघा दिनांक 2/6/2026 झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेस मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे की कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी संपूर्णपणे मंजुरी मंत्रिमंडळ बैठकीत देखील देण्यात आलेली आहे. आणि यानुसारच सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाखांपर्यंतची कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ, तसेच थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता अर्थातच वन टाइम सेटलमेंट ही योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये या योजनेची अंमलबजावणी विहित कालमर्यादेत करावयाची असल्याने कर्ज खात्यांच्या माहितीचे संकलन, सादरीकरण, संस्करण व त्यानंतर लाभ वितरण इत्यादी कार्यवाही महत्त्वाची असणार आहे. यात सदरची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक 11/6/2026 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीमार्फत आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत प्रेस नोट देणे, योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे. लक्षात घ्या मी सांगितल्याप्रमाणे आता काय काय होणार आहे तर यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासोबत ॲग्रीस्टॅकवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरिता, आधार प्रमाणीकरण करण्याकरिता मेळावे आयोजित करणे,
व त्यास प्रसिद्धी देणे, सदर प्रकरणातील तक्रार निवारण करणे आणि योजनेस जिल्हा स्तरावर. खरं पाहायला गेलं तर ही समिती जी स्थापन केली आहे ती एक अतिशय चांगलं काम असणार आहे. समजा अनेक शेतकऱ्यांचं आपण पाहिलं की 2017च्या कर्जमाफीमध्ये 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र असून देखील त्यांचे पैसे आले नाही. जवळपास 6-7 लाख शेतकरी असे दोन्ही वर्षाचे मिळून जवळपास 12 ते 13 लाख शेतकरी असे राहिले की जे अटी व निकषांमध्ये पात्र होते, सर्व काही त्यांचं क्लिअर होतं, तरी देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आणि म्हणून सरकारने यावेळी काय केलंय की समिती गठीत केली आहे आणि ही समिती जे शेतकरी चुकून अपात्र होतील किंवा ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येणार नाही त्यांच्यासाठी ही समिती कार्यरत असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. आणि म्हणूनच लक्षात घ्या, आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून याद्या येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होतील आणि याद्या आल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण अर्थातच ई-केवायसी करून घ्यावी लागेल आणि ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तुम्ही कर्जमाफीच्या कोणत्या निकषांमध्ये आहात, म्हणजेच की तुम्ही 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र आहात का, तुम्ही प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपयासाठी पात्र आहात किंवा तुम्ही वन टाइम सेटलमेंटमध्ये बसता, नक्की कमेंट करून सांगा. या कर्जमाफीबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा.